नमस्कार, मी सुनीता कुलकर्णी. झकास रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण शिकरण बनवूया. केळीचे शिकरण बनवूया. ह्याला लागणारे साहित्य: दूध, केळी सोलून घेतलेले साल काढून. जेव्हा करायचे हे शिकरण तेव्हाच ते साल काढायचं, आणि साखर. आता आपण हे केळं चिरून घेऊया. ह्याला आपण असं म्हणजे स्मॅश करूनही घेऊ शकतो किंवा चिरूनही करू शकतो. असे कापायचे. हे तुम्ही उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकता किंवा पोळीवर खूप छान लागतो हे. आणि पटकन होतं हे, त्याला जास्त वेळ लागत नाही. स्वीट डिश म्हणूनही करता येते किंवा उपास असला, साबुदाणा भिजवायला वेळ लागतो, पटकन केळी आणले, शिकरण केलं, खाल्लं, झालं. कारण आपल्याकडे जास्त उपास असतात. आणि हे असं दुधात घालायचं. 2 केळीला मी साधारणतः 1.5 ते 2 वाटी दूध घेतले आणि 2 चमचे पिठी साखर. पिठी साखर लवकर विरघळते म्हणून पिठी साखर. हे असं हलवायचं. तुम्हाला ह्याच्यात ड्रायफ्रुट्स घालायचे असले घालू शकता, पण हे असंच छान लागतं. हे असं एखादा असेल तर काढून टाकायचं. हे असं चिरून दाखवलं. आणि स्मॅश करायचं असलं की याला असं करायचं, असं फोडून. हे असं फोडलेलंच छान लागतं, एकदम मस्त लागतं. हे सगळे असे फोडून घ्या. थोडं थोडं असं, म्हणजे एक जीव होतं हे सगळं. तर हे आपलं शिकरण तयार आहे.